तपासणीत अॅफ्लाटॉक्सिनची पातळी जास्त आढळली तर तो माल नाकारला जाईल असंही इंडोनेशियानं कळवल्याचं अपेडानं सांगितलं होतं. परंतु त्यानंतरही इंडोनेशियाकडून तक्रार वारंवार सुरूच होती. अखेर इंडोनेशियाने ऑगस्ट 2025च्या शेवटच्या आठवड्यात भारतीय शेंगदाणा आयातीवर तात्काळ बंदी घातली. त्याचा भारताच्या कृषी निर्यातीवरती परिणाम झाला, कारण इंडोनेशिया हा भारताचा सर्वात मोठा शेंगदाणा आयातदार देश आहे. भारतातून इंडोनेशियाला साधारण $500 कोटी शेतीमाल निर्यात होत असतो. त्यात अर्थात शेंगदाण्यासह तेलबिया निर्यातीचा मोठ्या प्रमाणात वाटा आहे. आता आकडेवारीतच बोलायचं तर मागील आर्थिक वर्षात भारतानं एकूण 7.46 लाख टन म्हणजेच $795 दशलक्ष शेंगदाणा निर्यात केली. त्यापैकी 2.77 लाख टन म्हणजेच $280 दशलक्ष शेंगदाणा निर्यात एकट्या इंडोनेशियाला करण्यात आली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात सुद्धा शेंगदाण्याची निर्यात 3.79 लाख टन म्हणजेच $381.27 दशलक्ष झाली असून ती मागील वर्षीच्या याच कालावधीतील 3.54 लाख टनांपेक्षा अधिक आहे. यावरून दोन्ही देशातील व्यापाराचा आपल्याला अंदाज येतो.